आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं तुझी मैत्रीण तिथे अडकली आहे आणि सरळ सरळ नाही म्हणतेस. मी नाही म्हणते कारण मला तिच्यासारखं अडकायचं नाहीये. अगं पण तू का अडकशील? तुला फक्त खरं बोलायचं आहे. नाही, मला त्या कोर्ट कचेरीच्या भानगडीत अडकायचं नाहीये. तन्वी, हे बघ, तुझ्या एका साक्षीने आमची बहीण वाजू शकते ग. तुम्हाला किती वेळा सांगू, मला कोणतीही साक्ष द्यायची नाहीये. तुम्ही निघा बघू आता इथून. तू आधी आमचं ऐकून घे प्लीज. खूप ऐकलं, तुम्ही निघा आता. तन्वी, मी रिक्वेस्ट करते, प्लीज ऐकून घे. आणि तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का? निघा. ताई चल. बरोबर, असं कसं करू शकते? ताई अगं साक्ष देण्यासाठी आपण कोणाला फोर्स नाही करू शकत. मग काय करणार होता आपण गौरव? सुचित्रा तिथे या प्रकरणात अडकते आणि ती सरळ नाही म्हणते. मला तर असं वाटतं की आता प्रॉब्लेम्स खूप वाढत जाणार आहेत. मला तर आता कळत नाहीये मी काय करू. नाही, काही करून तन्वीने साक्ष द्यायलाच हवी गौरव. आणि नाही दिली तर? गौरव, काय होणार आहे सुचित्राचं? मी तिला प्रॉमिस केलं होतं की तिला काही होऊ देणार नाही. पण आता मला नाही वाटत मी तिला वाचवू शकेन. तू नको ना असं बोलूस. काय करू गौरव? कसं तोंड दाखवू मी सुचित्राला? हे बघ, चिटल्या निर्दोष आहे, ती नाही अडकणार आहे. अरे पण मग आपण हे सिद्ध कसं करणार आहोत? ना आपल्याकडे साक्षीदार आहेत ना पुरावा. तर प्रॉब्लेम आहे ना. उद्या केस झाल्यानंतर निकाल लागायला पण वेळ लागणार. तोपर्यंत चिटल्याला पण जेलमध्येच राहावं लागेल. गौरव, अरे काय बोलतोयस तू? नाही नाही, सुचित्रा जेलमध्ये नाही जाणार आहे. नाही, मी तुला जेलमध्ये जाऊच देणार नाही. गौरव, ताई तू शांत हो, तू पॅनिक नको, शांत हो. आपण दुसरा मार्ग काढूया. अरे कसा मार्ग काढणार आहोत आपण गौरव? तन्वी ही एकच आशा होती, ती संपली. नाही, मी ना एकदा तिला समजावून बघते. हा, ती ऐकेल. मी समजावून बघते तिला. गौरव, एकदा. ती म्हणाली आपल्याला ती मदत नाही करणार आहे. मग आता काय करणार आहोत आपण गौरव? मला असं वाटतं की आता आपण इथून निघूयात. आपण दुसरा मार्ग शोधून काढू. गौरव, अरे पण मी एकदा बोलते तिच्याशी. ताई, ती आपल्याला मदत नाही करणार आहे. तू चल. राजा, काय झालं? अरे त्या मुलीचं लोकेशन मिळालंय. काय सांगतोस? अरे खूप भारी काम केलंस तू. थँक्यू. पण आता माझं कौतुक करण्यात टाइम वेस्ट नको घालू. मी पण शोधलं असतं. जा, नाही सांगत. नाही, अरे तिला शोधणं खूप गरजेचं आहे. चल, मिळालंय लोकेशन. चल. भोसले, अरे बाबा मेसेज तर कर. या गिरिजा मयेकरच्या बहिणीला अटक झाली की नाही? कमी हवेतच पूल बांधतोय काय डॉक्टर जयंत? गडबड होईल सगळी. करू का फोन? हा, करतो. काय होणार आहे? हा. हॅलो मित्रा. अरे हा काय तू मला काही कळवलं नाहीस. कशाबद्दल? कशाबद्दल काय विचारतोय? अरे मी तुला टिप
मी तुला सांगितलं नव्हतं का मिस गिरिजा मयेकर कुठे राहतात, घरचा पत्ता दिलेला, ते ब्रेसलेट कुणाचं आहे सांगितलं? सुचित्राचंच आहे ना ते ब्रेसलेट? नाही, नाही, कसं शक्य आहे? कारण आम्ही घरी गेलो तेव्हा त्या तिघींच्याही हातात ब्रेसलेट होतं. हा, अच्छा, चल चल ठेवतो. हा जयंता, हा, तरी थँक्स. थँक्स कशाबद्दल? कारण तुझ्यामुळे आम्हाला हे कळलं की सुचित्रा तिथे गेली होती. अरे ते ब्रेसलेट तिचं नाहीये म्हणालास ना? नाही, मला इंटरेस्ट वाटतं म्हणून विचारतोय. मग ती तिथे कशी काय गेली होती? कारण आमच्या हाती एक वेगळाच पुरावा लागलाय. पुरावा? हो, सुचित्राचा एक केस आम्ही DNA सॅम्पल म्हणून घेतला होता आणि ओजसच्या शेवटर सापडलेल्या केसाशी तो DNA मॅच होतोय. काय सांगतोस काय? अरे भोळी दिसणारी मुलगी म्हणजे भेटायला गेली होती ना त्या पोराला? हो, तिला अटक करण्यासाठी एवढा पुरावा पुरेसा आहे. अरे भोसले, वाट कसली बघतो, लगेच अटक कर. जयंता, पण तू या केसमध्ये एवढा इंटरेस्ट का घेतोयस? अरे सांगीन तुला, फुरसत मध्ये भेटलो ना की सगळी कारणं सांगेन. एक लक्षात ठेव भोसले, ती मिस गिरिजा मयेकर आणि तिची बहीण या केस मधनं सुटता कामा नये. हे बघ जयंता, आपण मित्र आहोत म्हणून मी तुझ्या पर्सनल गोष्टींसाठी काही एक करणार नाही. वाव भोसले, तुझं हे काय म्हणतात डेडिकेशन टुवर्ड्स युअर ड्युटी मला खूप आवडतं. पण मला मित्र म्हणून तरी कळवत राहशील की नाही? काय आहे, ती एम्प्लॉई आहे ना आमच्या हॉस्पिटलची, म्हणून म्हटलं. एवढं मी नक्कीच करेन. हा, थँक्यू व्हेरी मच. काय? अरे पेशंट आलाय, मला बोलवत आहेत. हा, मी नंतर करतो तुला कॉल, आरामात. ठीक आहे. नाही रे, वाह भोसले, क्या बात. मिस गिरिजा मयेकर, माझ्यापासून किती लांब पळशील ग? मी पण बघतो ना. नाही तुला माझ्या समोर भीक मागायला लावली तर डॉक्टर जयंत प्रधान नाव लावणार नाही.